मान्यवरांना मी विनंती करतोय की कृपया आपण स्टेजवरती यावं. माननीय आंबेडकर वहिनी मॅडम आणि जाधव मॅडम आणि सर्वच उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यावं. वॉकआउटसाठी उपस्थित पारिजात सर, कुलकर्णी सर, लक्ष्मी पाटील मॅडम आणि सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की कुलकर्णी सर तुम्हीही वरती यायचं आहे. मॅडम पारिजात मॅडम तुम्हीही वरती यायचं आहे. सर्व मान्यवरांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. मान्यवरांना विनंती आहे त्यांनी कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. कुलकर्णी सर आणि मॅडम यांनाही विनंती आहे त्यांनी स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय विजयलक्ष्मी प्रकाशराव आंबेडकर मॅडम यांचं नुकतंच स्वागत झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करूया. मॅडम सध्या ताराराणी महिला फेडरेशनच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचं स्वागत करावं. डॉक्टर जगन्नाथ पाटील सर, वैष्णव मॅडम, वंदना मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी मॅडमचं स्वागत करावं. माननीय आंबेडकर मॅडम सध्या ताराराणी महिला फेडरेशनच्या आपल्या जिल्ह्याचं लाडके नेतृत्व आमदार आंबेडकर यांच्या सहभागी यांचा सत्कार माननीय आंबेडकर वहिनींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. वीर पत्नी मगदूम ताई यांचा सत्कार माननीय आंबेडकर वहिनी करत आहेत. 1971च्या युद्धामध्ये त्यांचे पती शहीद झाले होते. त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं आंबेडकर वहिनी करावा. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की पुढचे काही सत्कार आहेत. डॉक्टर राजेंद्र पारिजात सर इथं आपल्या वॉकआउट फेमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार डॉक्टर जगन्नाथ पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आंबेडकर वहिनी आणि इतर सर्व मान्यवरांनी आपले जे पुढचा सेशन आहे कार्यक्रमाचा वॉकआउट फेम या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. डॉक्टर पारिजात सर आहेत, त्यांच्या सौभाग्यवती पारिजात मॅडम आहेत. त्यांचा सत्कार येथे या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर वॉकआउट फेमसाठी आपल्याकडे उपस्थित असलेलं दुसरं कपल हे कुलकर्णी कपल आहे. माननीय सतीश कुलकर्णी सर आणि ज्यांनी आता आपला परफॉर्मन्स सादर केला त्या पौर्णिमा कुलकर्णी मॅडम यांचा सत्कार आंबेडकर वहिनी आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न व्हावा अशी मी मान्यवरांना विनंती करतो.
कुलकर्णी सर एअरफोर्समधून रिटायर झालेले आहेत आणि कुलकर्णी मॅडम ज्या आहेत त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये आपलं काम केलेलं आहे. सो त्यांचं स्वागत आणि सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. यानंतर आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होईल. मान्यवरांना विनंती करत होते त्यांनी ते सत्कार करायचे. यानंतर आपल्या युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवलचं प्राइज डिस्ट्रीब्युशन होणार आहे. मी विनंती करते स्किटची टीम मधुरा पाटील, साक्षी पाटील, स्नेहल पाटील, चैत्राली संपाळ, संस्कृती कांबळे आणि प्रणाली कुंभार यांनी हे बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. SNDT युनिव्हर्सिटीतर्फे झालेल्या युथ फेस्टिवलमध्ये स्किटमध्ये आपल्या कॉलेजला 3rd प्राइज मिळालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या आपल्या युथ फेस्टिवलच्या टीमसाठी. यानंतरची टीम आहे माईम. यामध्ये वैष्णवी मस्केकर, साक्षी पाटील, मधुरा पाटील, स्नेहल पाटील, मृदुला पाटील आणि स्वराज चौगले. माईममध्ये आपल्याला युथ फेस्टिवलमध्ये 3rd प्राइज मिळालेला आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी आपलं पारितोषिक घेण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. यानंतर मिमिक्रीमध्ये श्रावणी कृष्णा चौगले, तिला 3rd प्राइज मिळालेला आहे. श्रावणी कृष्णा चौगले, एकदा जोरदार टाळ्या श्रावणीसाठी. तिला मिमिक्रीमध्ये युनिव्हर्सिटीच्या युथ फेस्टिवलमध्ये 3rd प्राइज मिळवलेला आहे. यानंतरची टीम आहे स्ट्रीट प्ले. याच्यामध्ये स्वराज चौगले, वैष्णवी मस्केकर, साक्षी पाटील, स्नेहल पाटील, मृदुला पाटील, मधुरा पाटील, उत्कर्षा पाटील, पायल कांबळे, वैष्णवी वरकट आणि मधुरा पाटील यांनी स्ट्रीट प्लेमध्ये युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवलमध्ये 3rd प्राइज मिळवलेला आहे. आणि याचबरोबर युथ फेस्टिवलच्या टीमला मार्गदर्शन करणारे आपले मार्गदर्शक माननीय युवराज डावरे सर यांनाही मी विनंती करते की त्यांनीही स्टेजवर यायचं. माननीय युवराज डावरे सर. दरवर्षी आपल्या शहीद वीरपती लक्ष्मी महाविद्यालयाचा डंका युनिव्हर्सिटीच्या युथ फेस्टिवलमध्ये असतो. तर ह्या आहेत आपल्या युथ फेस्टिवलच्या सर्व टीम आणि युवराज डावरे सर ज्यांना आपल्या युथ फेस्टिवल टीमला मार्गदर्शन केलं असे आपले युवराज डावरे सर. नमस्कार. आजच्या या स्नेहसंमेलनासाठी इथे विशेष उपस्थित माननीय विजयालक्ष्मी प्रकाशराव आंबेडकर यांचं प्रथमतः शहीद शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यामार्फत सहर्ष स्वागत. कारण की खूप कमी वेळामध्ये मॅडमनी येण्याचं कबूल केलं आणि गेले काल संध्याकाळपासून आता इथे येईपर्यंत मला थोडी दुखदुख होती मॅडम येतील का नाही. त्यांच्या बिझी शेड्यूलमधून साहेब आता मतदारसंघामध्ये नसतात. त्यांची पूर्ण धुरा जी आहे ती वहिनी साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे बाकीचे सहकारी यांच्यावरती असते. त्यामुळे थोडीशी दुखदुख होती वहिनी येतील का नाही. तर तुम्ही त्याला धन्यवाद वहिनी साहेब. आमचं हे शहीद शिक्षण प्रसारक मंडळ मार्फत वेगवेगळ्या 6 शाखेद्वारे वेगवेगळे 6 कॉलेजेस आणि शाळा आहेत. त्याच्यामध्ये शहीद वीरपती लक्ष्मी महाविद्यालय जे SNDT महिला विद्यापीठाशी ॲप्लिकेशन आहे आपलं 2018 पासून हे महाविद्यालय सुरू आहे. 67 विद्यार्थिनींच्या पासून सुरू झालेल्या या महाविद्यालयामध्ये आता 900हून अधिक मुली
150हून अधिक गावातून मुली या ठिकाणी येतात। या महाविद्यालयाच्या पहिल्याच बॅचच्या 100हून अधिक विद्यार्थिनी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जसं TCS, इन्फोसिस, कॅपजेमिनी अशा वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करत आहेत। त्याचबरोबर आता तुम्ही जे SNDT महिला विद्यापीठामध्ये शहीदचा डंका गेले 5 वर्ष सतत वाजत आहे। पुणे मुंबईसारख्या मुलींना कॉम्पीट करून दरवर्षी किमान 15 ते 20 प्राइजेस सेंट्रल युथ फेस्टिवलमधून खेचून शहीद महाविद्यालयामध्ये आणत आहेत। रिसेंटलीच आमच्या या शहीद शिक्षण प्रसारक मंडळामार्फत शहीद सीताराम कॉलेज ऑफ फार्मसी सुरू झालेलं आहे, डी फार्मसी। त्याचबरोबर शहीद सीताराम कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथमतः डिप्लोमा इन आर्किटेक्चर नावाचा कोर्स आपला या शिक्षण प्रसारक मंडळामार्फत चालवला जातो। त्याचबरोबर शहीद सीताराम पाटील कॉलेज ऑफ PG आपल्याकडे आहे आणि मुक्ताई कॉलेज ऑफ नर्सिंग GNM हेही महाविद्यालय यावर्षी सुरू झालेलं आहे। या उभारणीमध्ये आमच्या सर्वांचे लाडके मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांचाही वाटा खूप मोलाचा आहे। वेळोवेळी त्यांचं सहकार्य आमच्या या शहीद शिक्षण प्रसारक मंडळाला लाभलेलं आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी वॉक ऑफ फेमचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। वॉक ऑफ फेम बद्दल सर डिटेलमध्ये तुम्हाला सांगतीलच। तुर्तास तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद व्यक्त करतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि हा माईक आमचे चीफ मेंटॉर डॉक्टर जगन्नाथ पाटील सर यांच्याकडे देतो। धन्यवाद। धन्यवाद सर। धन्यवाद। सर्वप्रथम मी आमच्या पालकर सरांचा जॉईन करतो। माझे गेले 15 वर्षापासूनचे जवळचे मित्र आदरणीय नामदार प्रकाशराव आंबेडकर यांच्या सुविधेमधली मॅडम विजयालक्ष्मी आंबेडकर या आलेल्या नाही आहेत, परंतु मला असं वाटतं की त्या उपस्थित आहेत। म्हणजे आमचे मित्र आणि आमच्या सर्व भागाचे जे लोकप्रिय नेते आहेत तेच उपस्थित आहेत, त्यांना त्यांचं स्वागत करतो। बाकी सर्व मंडळी वंदनाताई जाधव असतील आणि सकाळी पासून इथं उपस्थित असलेल्या आपल्या बघा दुपारपासून उपस्थित असलेल्या वैष्णवी पाटील मॅडम, प्रणाली पवार मॅडम, त्याचबरोबर शहीद वीर पत्नी मगदूम मॅडम दंडरेल्वीच्या त्याही उपस्थित आहेत। आणि या वॉक ऑफ फेम सत्रासाठी नव्याने आपल्याला जॉईन केलेले या पश्चिम महाराष्ट्रातील ज्यांना मीडिया, मार्केटिंग, मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ म्हणून ज्यांना नावाजलं जातं असे आदरणीय प्राध्यापक राजेंद्र पारिजात सर इथं उपस्थित आहेत, त्यांचंही आपण जोरदार स्वागत करूया। त्याचबरोबर दुसरे एक फौजी मित्र जे इंडियन एअरफोर्समध्ये सेवा करून इथं आपल्या भागामध्ये येऊन आपल्या मातापित्यांची सेवा आणि आपल्या मायभूमीची सेवा करण्यासाठी आपल्या पत्नी पौर्णिमाजी यांच्यासोबत इथं आपल्या भागामध्ये राहतात, ते कुलकर्णी कुटुंबीय आहेत। आणि त्याशिवाय इतरही विशेष म्हणजे मारुताई मगदूम याचा उल्लेख आपण केलेलाच आहे। तर वॉक ऑफ फेम हा कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट मगाशी थोडक्यात तुम्ही ऐकला असेल, शहीद महाविद्यालयाबद्दल ऐकलं असेल की जे अनेक प्रकारचे विक्रम केवळ 6 वर्ष वय असलेल्या या महाविद्यालयानं जिल्ह्यातील भागातील ज्यांचं वय 50 वर्षे 100 वर्षे आहे याच्यापेक्षा जास्त असे विक्रम या महाविद्यालयाने नोंदवलेले आहेत। आणि त्याच्या पाठीमागे एक विजन आहे की आपल्या भागातल्या मुलींना जे जे काही शक्य आहे बेस्ट क्लास इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट क्लास एज्युकेशन हे मिळावं यासाठी शहीद शिक्षण परिवार शहीद पब्लिक स्कूलपासून म्हणजे 15 वर्षांपासून 18 वर्षापासून दादर आणि मगाशीच मी वहिनींना सांगत होतो की 15 वर्षापूर्वी माननीय प्रकाशराव आंबेडकर या शहीद पब्लिक स्कूलमध्ये आम्ही डिजिटल कॉन्फरन्सिंगची जी फॅसिलिटी केली होती त्याचे उद्घाटन करायला आलेले होते। म्हणजे या संस्थेचा त्यांचा संबंध ते आमदार होण्यापूर्वीपासूनचा एवढा जवळचा असा आहे आणि ते त्यानंतर अनेक वेळेला कॉलेजच्या गॅदरिंगला असेल, अनेक आमच्या बैठकांना असेल, ते आमच्या संस्थेचे मेंटॉर म्हणून मार्गदर्शक म्हणून राहिले आहेत। तर या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते केवळ त्यांना त्यांच्या लग्नापुरती पदवी हा जो एक ट्रेंड महाराष्ट्रातच नव्हे UP वगैरे अनेक ठिकाणी असते की मुलींना डिग्री कशासाठी द्यायची, तर लग्नपत्रिका जुळवत असताना मुलगी ग्रॅज्युएट आहे असं सांगता यावं, असा एक बहुसंख्य ठिकाणी आणि 50% ठिकाणी अजूनही तोच प्रकार असतो। हे सगळे प्रकार मोडीत काढून मुलगी ही करिअर करू शकते आणि नुसतं साधं सुद्धा करिअर नाही करू शकत, तर देशस्तरावरच्या जागतिक स्तरावरच्या कंपन्यांमध्ये त्या जाऊ शकतात। हा स्वाभिमान, हा आत्मविश्वास आम्ही मुलींना गेल्या काही वर्षात दिला
आणि पहिल्याच वर्षात आमच्या पहिल्या बॅचेस पास झाल्यापासून ते आज तागायत सरांनी सांगितल्याप्रमाणे 150 मुली आपण प्लेस केलेल्या आहेत. इन्फोसिस, TCS, कॅपजेमिनी, आणि हे आपण शक्य केलेलं आहे त्या मुलींच्या समोर आम्ही दरवर्षी रोल मॉडेल्स ठेवतो. त्यांच्यासमोर देशातले जगातले वेगवेगळे रोल मॉडेल्स येतात आणि ते दाखवून देतात की तुम्ही असं काहीतरी करू शकताय. आज त्यांच्यासमोर वैष्णवी पाटील मॅडम आहेत, आबिटकर मॅडम आहेत, जाधव ताई आहेत, त्याशिवाय वीरपत्नी मालुताई मगदूम सुद्धा आहेत, प्रणाली ह्या तरुण असलेल्या प्रणाली पवार देखील आहेत. दरवर्षी आपण अशा मोठ्या प्रकारच्या गेल्या वर्षी MPSCच्या सचिव सुवर्णा खरात मॅडम आलेल्या होत्या. त्याच्याही पूर्वी आपण 2-3 विद्यापीठाच्या कुलगुरूंना या मुलींच्या समोर आणलं होतं. अशा मोठ्या मोठ्या लोकांना आणून आपण मुलींना प्रेरणा देत असतो. त्यातलाच हा भाग म्हणजे हा वॉक ऑफ फेम असा आहे. मुलीच्या आयुष्यातला आपण पारंपरिक कॅटवॉक असतो, आपण बघतो सगळीकडं की ज्या मिस इंडिया, मिस युनिव्हर्स वगैरे वगैरे या अशा रॅम्पवरती कॅटवॉक करतात अर्धे किंवा पुरे कपडे घालून, आणि त्यांच्या सौंदर्याबद्दल फक्त चर्चा होते आणि त्यांना पुरस्कार दिला जातो. आम्ही हा कन्सेप्ट या ठिकाणी रुजवायचा प्रयत्न केला आहे की स्त्रीचं सौंदर्य हेच महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं, पण त्या सौंदर्यापेक्षा तिचं कर्तृत्व महत्त्वाचं आहे, तिचं करिअर महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्या मुलींनी हे आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आमच्या महाविद्यालयाच्या, त्या मुलींना आम्ही इथं वॉक ऑफ फेमसाठी बोलवतो, त्यांचा कॅटवॉक करतो आणि आज इथं जे मान्यवर बसलेले आहेत अशा मान्यवरांच्या हस्ते त्यांना क्राऊन देतो. आणि दिस इज वॉक ऑफ फेम. आणि भारतामध्ये नव्हे जगात कदाचित हे पहिलंच महाविद्यालय असेल की ज्या ठिकाणी मुलींना अशा प्रकारचा वॉक ऑफ फेम दिला जातो. पहिल्या वर्षीच्या आमच्या वॉक ऑफ फेममध्ये TCS, इन्फोसिसच्या मुली होत्या आणि आजच्याही आमच्या वॉक ऑफ फेम मधली पहिली मुलगी ही इन्फोसिसला सिलेक्ट झालेली आहे. आणि इतरही कंपन्यांच्या म्हणजे काही पोलीस दलात गेलेल्या आहेत, काही पोस्टल सेवेमध्ये गेलेल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या मुलींचा आपण त्यांना क्राऊन देणार आहोत आणि या मान्यवरांच्या हस्ते तो क्राऊन देणार आहोत. तर सगळ्यांचं मी स्वागत करतो. पाहुण्यांना आपण थांबवून ठेवलेलं आहे म्हणून पहिले काही कार्यक्रम जे आहेत 5 ते 7 टॉप मुलींना आपण त्यांच्या हस्ते क्राऊन देऊ, त्यांना कॅटवॉक करायला लावू. त्यांचे पालक जर उपस्थित असतील त्या पालकांनाही आपण बोलवणार आहे. आपल्या कर्तृत्ववान मुलीबरोबर रॅम्पवरती कॅटवॉक त्याच्या मम्मीनं आणि पप्पाला आम्ही करायला लावणार आहे. आणि आयुष्यभर हा क्षण, हे फोटो आणि हे व्हिडिओ आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांच्याबरोबर राहणार आहेत की मी एकदा मिस इंडिया नाही झाले परंतु मिस SVLM कॉलेज तरी झाले, हा आश्वासन त्यांना देणार आहोत. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ज्या कार्यक्रमाचा आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो वॉक ऑफ फेमचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. मी विनंती करतोय तनुजा संपाळ या विद्यार्थिनीला जी इन्फोसिसमध्ये प्लेस झालेली आहे, तिचे पालक आले असतील तर त्यांनाही विनंती आहे त्यांनी स्टेजवरती जॉईन व्हायचं आहे. तनुजा संपाळ ही वडक शिवानी येथील विद्यार्थिनी आहे. तिची बहिणीही आपल्याकडे शिक्षण घेत होती. तनुजा देवगुळे तिची इन्फोसिसमध्ये प्लेसमेंट झालेली आहे. त्यांच्या मातोश्रीही त्यांच्यासोबत आहेत. माननीय आबिटकर वहिनींना मी विनंती करतो की त्यांनी आमचा मानाचा जो क्राऊन आहे तो तनुजाला द्यावा आणि तिचा वॉक ऑफ फेम आता इथे संपन्न होईल. ऋतुजा शिवाजी काटीवंड पॉलिबॉट इंडिया या कंपनीमध्ये ती प्लेस झालेली आहे. मी ऋतुजाला आणि तिचे पालक आले असतील तर त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं. ऋतुजा शिवाजी काटीवंड. ऋतुजाचे पालक आलेले आहेत, त्यांना विनंती करतोय त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. यानंतरचा सत्कार श्रेया सुतार, श्रेया
सुद्धा तिचे पालक आले असेल त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. आताचा जो सत्कार संपन्न होत आहे ती ऋतुजा गाडीवड्ड. यानंतर श्रेया सुद्धा साक्षी साखर